श्रावण महिन्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भगवान सिद्धेश्वर महाराज उत्सवात यंदाही भक्तिभाव, सांस्कृतिक परंपरा आणि धार्मिक उत्साहाचे दर्शन घडले. महिलांच्या आकर्षक लेझिम सादरीकरणाने आणि लहान मुलांच्या शिवकालीन मर्दानी खेळांनी उपस्थितांची मने जिंकली. या उत्साहपूर्ण वातावरणात भगवान सिद्धेश्वर महाराजांची पालखी मिरवणूक मोठ्या जल्लोषात काढण्यात आली. सकाळपासूनच परिसरात भक्तांची गर्दी उसळली होती. भगवान सिद्धेश्वर महाराज की जयच्या जयघोषात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात पालखी मिरवणुकीला प्रारंभ झाला. बेगमपेठेतील विठ्ठल मंदिरापासून सुरुवात झालेली ही मिरवणूक विविध प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत पुन्हा मंदिरात दाखल झाली. मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी पालखीचे दर्शन घेत पुष्पवृष्टी करून स्वागत केले. मिरवणुकीतील महिलांच्या लेझिम पथकाने विशेष आकर्षण ठरले. पारंपरिक नऊवारी साडी, डोक्यावर फेटा आणि हातात लेझिम घेऊन महिलांनी तालबद्ध सादरीकरण केले. त्याचबरोबर लहान मुलांनी सादर केलेल्या शिवकालीन मर्दानी खेळांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. तलवारबाजी, दांडपट्टा आणि इतर पारंपरिक युद्धकलेची प्रात्यक्षिके पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. भगवान सिद्धेश्वर महाराज उत्सवाला सुमारे 40 वर्षांची परंपरा लाभली असून दरवर्षी श्रावण महिन्यात हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. धार्मिक विधी, भजन, महाप्रसाद, पालखी मिरवणूक आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे या उत्सवाचे महत्त्व अधिक वाढले आहे. सामाजिक ऐक्य, धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा संदेश या उत्सवातून दिला जातो. नव्या पिढीला आपली परंपरा आणि संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन महत्त्वाचे असल्याचे आयोजकांनी सांगितले.